हॅलो. येस. ओके. नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी कराड IMAचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला इथं आमंत्रण दिलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा पोस्ट लंच सेशन आहे. मला वैभवनं असं सांगितलं होतं की झोपणार नाहीत हे बघ, परंतु मी मानसोपचार तज्ज्ञ असल्यामुळं झोप ही किती प्रिय आहे हे मला माहिती आहे, कारण रात्री आमचे पेशंट झोपल्याशिवाय आम्हाला झोप येत नाही. आणि दुसरी गोष्ट, पोस्ट लंच सेशनमध्ये डेलिगेट जर समजा पेंगले नाही तर ती CME चांगली झाली नाही असा एक साधारण प्रवाद आहे. तर त्याच्यामुळं झोपायला काहीही हरकत नाही. झोप हा मनाचा आरसा असतो. तर आता या लावलेल्या झाडाला माझी एक ओंजळ, पण इथं ओंजळ मी वाहण्यापूर्वी एक गोष्ट अत्यंत विनम्रपणे मी नमूद करू इच्छितो की 30 वर्षांच्या पूर्वी मी इथं कृष्णाला होतो. तर 30 वर्षापूर्वी दिनेश दादांच्या आग्रहाखातर मी एक गाणं म्हणालो होतो गॅदरिंगला, आणि ते गाणं मी खूप प्रॅक्टिस करून म्हणालो होतो. पण ही सगळी सिनियर, मला इथं आल्यानंतर 50% मंडळी माझे सिनियर किंवा माझे क्लासमेट्स किंवा माझे ज्युनियर दिसायला लागले. आणि गाणं म्हणून खाली उतरल्यानंतर मंडळींनी मला असा प्रतिसाद दिला, चार्या तुझा डान्स खूप छान झाला. तर तेव्हापासून कुठल्याही परफॉर्मन्स करता विनम्र राहायचं हे मी हे ठरवलेलं आहे. शंतनू आहे, दिनेश आहेत, सिनियर मंडळी आहेत. तर त्यामुळे अत्यंत विनम्रपणे मी जे काय वाचून आलो ते तुमच्यासमोर मांडायचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे माझ्या मनचं काहीही नाही आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाई, असं एकंदरीत माझं म्हणणं आहे. तर आता आपण नमनाला गडावर तेल न घालवता आपण डायरेक्ट व्याख्यानाला लेक्चरला सुरुवात करूया. आपल्या परवरिशमध्ये, डॉक्टरांच्या परवरिशमध्ये वेदना सहन करणं हे इतकं इम्बाईब झालेलं असतं की ती म्हणजे आपल्याकडं असं म्हणतात की मर्द को और डॉक्टर को कभी दर्द नाही होता. हे दुखतंय म्हणून सांगितलं तर तो डॉक्टर लेचापेचा आहे असं समजलं जातं. तर त्याच्यामुळं रात्री अपरात्री बघायचं नाही, कंटिन्युअस वर्किंग आवर्स बघायचं नाही, वर्कलोड बघायचं नाही. पण हा सगळा जो काय आपण धडा शिकलोय, तर ह्या धड्याची प्राईस म्हणजे हा बर्नआउट आहे. आता तो बर्नआउट कसा असतो, कशा कशाला बर्नआउट म्हणायचं, कशा कशाला नाही म्हणायचं, ते आता आपण बघायचा प्रयत्न करूया. बर्नआउट हा विषय वैभवनं ठरवला आणि तेवढ्यात 1 जुलैला आपल्या IMAनं हा आपला देशाचा जो डॉक्टर्स डे आहे तर त्याची थीम पण अशी दिली, बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स. म्हणजे इतकी वर्ष आता काय झाले बघा. नेक्स्ट स्लाइड कशी घ्यायची, राईट. बिहाइंड द मास्क हू हिल्स द हिलर्स. इथं एक गोष्ट महत्त्वाची झाली आहे की इथं फोकस बदलला आहे. इतकी वर्ष काय चाललं होतं की डॉक्टर्स किती ग्रेट असतात, ते किती छान सेवा करतात, ते कसे कोरोना वॉरियर्स असतात, असा सगळा तो फोकस होता. आणि आता तो फोकस बदलून डॉक्टरांच्या वरती आलेला आहे. म्हणजे डॉक्टरांच्या स्वास्थ्याचा तर कोण विचार करणार असा तो प्रश्न उपस्थित झाला आहे. आपलं मागणं काय आहे, तर आपल्याला बेटर वर्किंग कंडिशन्स पाहिजेत, मेंटल हेल्थ सपोर्ट पाहिजे आहे, कामाच्या ठिकाणी आपल्याला सुरक्षा पाहिजे आहे. हे कोणाकडनं पाहिजे आहे, तर संस्थांच्याकडनं पाहिजे जिथं आपण काम करतो, किंवा सरकारकडनं पाहिजे, किंवा समाजाकडनं पाहिजे. मग या विषयाचं महत्त्व काय, तर इतके दिवस हा साईड ट्रॅकला म्हणजे ऑप्शनला टाकायचा, म्हणजे दर 5-6 अटेम्प्टमधनं कधीतरी पडणारी 4 मार्काची शॉर्ट नोट असं त्याचं जे स्वरूप होतं, तर तो आता मेनस्ट्रीममध्ये आला आहे. म्हणजे दर अल्टरनेट अटेम्प्टला हा 16 मार्काचा फुल क्वेश्चन म्हणून बर्नआउट यायला चालू झाला. इतका तो महत्त्वाचा विषय आता झालेला आहे. आत्ता याला काय झाले, तर आत्ता याला प्रातिनिधिक मान्यता मिळाली की बाबा बर्नआउट इज समथिंग, काहीतरी सिरियस काहीतरी व्हायला लागलेलं आहे. हे आत्ता प्रातिनिधिक मान्यता आहे. ह्या सगळ्या घडामोडी घडून यायला वर्ष काय 2 पिढ्या अजून जातील, ज्या वेळेला या सगळ्या कंडिशन्स बदलतील. पण हा फक्त आरंभ बिंदू आहे, उत्तर नाही आहे. पुढचं सगळं लेक्चर या थीमनं जो प्रश्न उपस्थित केला आहे त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न म्हणजे हे आजचं प्रेझेंटेशन असणार आहे. साधारण फ्लो ऑफ द टॉक मी असा ठरवला आहे. तर पहिल्यांदा मी एक केस सांगेन, त्याच्यानंतर मग आपण डेफिनेशन बघूया, कॉजेस बघूया, थोडंसं ब्रेनस्टॉर्मिंग करूया. संयोजकांनी जर समजा वेळ दिला तर सगळ्यांनाच बर्नआउट असेल असं काही नाही आहे. त्यामुळे बर्नआउट असलेल्यांना पण उपयोगी पडेल आणि बर्नआउट नसलेल्यांना पण उपयोगी पडेल असं एक मी मॉडेल तुमच्यासमोर, हाऊ टू फ्लरिश म्हणजे भरभराट, तर ती कशी करता येऊ शकेल मानसशास्त्राच्या अंगानं, तर ते मी सांगायचा प्रयत्न करेन. हा विषय आपण ऑप्शनल ठेवूया, जर समजा वेळ मिळाला तर आपण त्याच्याबद्दल बोलूया. तर मग सुरुवात करताना मी एका क्युरियस केस ऑफ डॉक्टर C यांच्या केसनं मी सुरुवात करतो. या कथेचं नाव आहे 30 खाटांचं ओझं. डॉक्टर C हे प्रातिनिधिक आहे, वय 48,
हे नाव प्रातिनिधिक आहे, व्यथा सार्वत्रिक आहे. वय 48, सांगलीजवळच्या एका छोट्या शहरात स्वतःचं 30 खाटांचं हॉस्पिटल आहे. यांचा सकाळी 6 वाजता राऊंड सुरू होतो. पेशंट तपासणं, ओटीचं वेळापत्रक, स्टाफची कामं वाटून देणं. संध्याकाळी ओपीडी संपते पण त्याचं काम संपत नाही. फार्मसीचं बिल, इन्शुरन्स कंपनीचा नकाराचा मेल, NABH ऑडिटची तयारी, हे सगळं टेबलावरती वाट पाहत असतं. गेली 15 वर्ष त्यांना धड सुट्टी घेतलेली नाही. कारण मालक डॉक्टर गेला तर निर्णय कोण घेणार, जबाबदारी कोण उचलणार. गेल्या काही महिन्यात त्याच्या हाताखालच्या 2 अनुभवी नर्स सोडून गेल्या. मोठ्या शहरातल्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये गेल्या, जिथं कामाचे तास ठरलेले असतात, रात्रीचा फोन येत नाही. त्यांच्या जागी आलेल्या नव्या मुली अजून शिकत आहेत आणि प्रत्येक लहान निर्णयासाठी मात्र त्या याच्याकडे धाव घेत आहेत. 2 आठवड्यांच्या पूर्वी एक प्रसंग घडला, तो विसरू शकत नाहीये की वेळेत उपचार होऊन सुद्धा यानं खूप प्रयत्न करून सुद्धा एक गंभीर पेशंट दगावला. नातेवाईकांचा जमाव इमर्जन्सी बाहेर जमला, आवाज चढला, एकानं बोट रोखून धमकी दिली, बघून घेऊ तुम्हाला. सिक्युरिटी गार्ड एकटाच होता, पोलीस यायला अर्धा तास लागला. त्या रात्री तो घरी आला पण झोप आलीच नाही. त्यानं रात्री दारावरची कडी 2दा तपासून बघितली आणि तरीही महिन्याच्या शेवटी हिशोब मांडताना त्याच्या लक्षात आलं की इतका धोका पत्करूनही, इतके तास देऊनही हातात उरणारा नफा कमी होत चाललाय. इन्शुरन्स कंपन्या पैसे अडवतात, सरकारी योजनेचा परतावा महिनोन्महिने उशिरा येतो, जोखीम तेवढीच किंबहुना जास्त, पण मोबदला मात्र आक्रसत चाललाय. शिवाय इतक्या वर्षांची इमानदार मेहनत त्या दिवशी कामाला नाही आली. याच्यासाठी इतकी मरमर खरंच आवश्यक आहे का, असा विचार त्याच्या मनात त्या दिवशी पहिल्यांदा आला. गेल्या आठवड्यात हॉस्पिटल असोसिएशनच्या बैठकीमध्ये त्याला कळलं की जवळच्याच एका मोठ्या ट्रस्ट हॉस्पिटलला सरकारी योजनेखाली जेवढा परतावा मिळतो तेवढा त्याच्या छोट्या हॉस्पिटलला निम्माही मिळत नाही. कारण कागदपत्रातल्या तांत्रिक अटी वेगळ्या, नियम तेच, पण ओझं असमान. तो खिन्न हसला, आमच्यासाठी वेगळा न्याय म्हणाला. काल एका पेशंटच्या नातेवाईकाने विचारलं, साहेब बरं वाटेल ना, आणि त्याच्या तोंडून आपोआप निघालं, बघू. आधी तो प्रत्येक पेशंटचं नाव, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात ठेवायचा. आता चार्टवरचं बेड नंबर 7 एवढंच लक्षात राहतं. परवा रात्री जेवताना बायको म्हणाली, मुलाची परीक्षा आहे, उद्या विसरला असेल. तो गप्प राहिला, त्याला खरंच आठवत नव्हतं. अलीकडं एक विचार मनात सारखा येतोय, त्यानं तो कधी कोणाला बोलून दाखवला नाही अजून. 20 वर्षांचा अनुभव असूनही आपण हे हॉस्पिटल नीट चालवू शकत आहोत की नाही याची खात्री त्याला वाटत नाही. वर दिसायला भगवान का दिया हुआ सब कुछ है, पण आतून त्याला एकदम रिकामं वाटतं. केस फॅमिलियर आहे नाही आहे हे आता आपण ठरवायचं. पण आता या सगळ्या केसमधनं आपल्याला काय काय दिसतं, तर याला आता हा जर समजा माझ्याकडे आला किंवा हा जर समजा अजयकडे गेला तर याला गोळी कुठली लिहून देणार? याला काय गोळी नाही आहे. ह्याला काउन्सिलिंग करायचं, तर काउन्सिलिंग काय करायचं, तर त्यानं तर तो रिकामा वाटायला लागले सगळं. ही जी काही लक्षणं आहेत तर ही लक्षणं कदाचित बर्नआउटची असू शकतील. मग आता इथं मी तुम्हाला पुढच्या काही स्लाइड्समध्ये असा पण फरक करून दाखवणार आहे की बर्नआउट म्हणजे काय, स्ट्रेस म्हणजे काय आणि डिप्रेशन म्हणजे काय. तर हेही आपण आता टप्प्याटप्प्यानं सावकाशीनं बघूया आपण. मग तर WHO ची डेफिनेशन काय म्हणते, तर बर्नआउट इज अ सिंड्रोम कन्सेप्च्युअलाइज्ड ॲज रिझल्टिंग फ्रॉम क्रॉनिक वर्कप्लेस स्ट्रेस दॅट हॅज नॉट बीन सक्सेसफुली मॅनेज्ड. म्हणजे वर्क प्लेसचा जो स्ट्रेस आहे तो क्रॉनिक होतो, तो व्यवस्थितरित्या मला मॅनेज करता येत नाही आणि मग त्याचं रूपांतर होतं ते बर्नआउट नावाच्या एका सिंड्रोममध्ये होतं. WHO असं म्हणते की याला डायग्नोज करायला 3 डायमेन्शन्स आहेत. पहिलं डायमेन्शन आहे तर एक्झॉशन, म्हणजे गळून गेल्यासारखं वाटतं, फिलिंग ऑफ एनर्जी डिप्लेशन ऑर एक्झॉशन. दुसरं डायमेन्शन आहे सिनिसिझम किंवा मेंटल डिस्टन्स, म्हणजे इन्क्रीज मेंटल डिस्टन्स फ्रॉम वन्स जॉब ऑर निगेटिव्हिझम टुवर्ड इट. म्हणजे कडवटपणा यायला लागतो प्रॅक्टिसबद्दल, पेशंटबद्दल, एक आपल्या न कळत एक कडवटपणा यायला लागतो किंवा आपण डिस्टन्स अवे करायला लागतो. म्हणजे मला काही दिवसांच्या पूर्वी माझ्या तोंडून एकदमच असा शब्द गेला की अरे काय यार, बघतो एवढे पेशंट पण फेसलेस OPD असते यार. म्हणजे कुठला पेशंट माझ्या लक्षातच राहत नाही. कुठली स्टोरी तू सायकॅट्रिस्ट, तुझ्याकडे भरपूर गोष्टी असतील असं सगळे आपल्याला म्हणतात, पण कुठली स्टोरी माझ्या लक्षातच राहत नाही. फेसलेस OPD असं माझ्या तोंडून गेलं. एकदा मी आईला म्हणालो की माझा दिवस ना अक्षरशः वाया जातोय. म्हणजे मी दिवसभर काम करतो पण मला फील येतो ना, तो दिवस वाया गेल्याचा फील येतो. मला शनिवार संध्याकाळ मला जास्त आवडती सोमवारच्या सकाळीपेक्षा.
तर ही सगळी जी काय लक्षणं आहेत तर ही सिनिसिझम किंवा मेंटल डिस्टन्सिंग, आय एम डिस्टन्सिंग अवे फ्रॉम माय ओन वर्क. आणि त्यानंतर मग गोष्ट व्हायला लागते ती म्हणजे रिड्युस्ड इफिकसी, म्हणजे माझ्या कळत न कळत एक थोड्याशा एक एरर माझ्या एकंदरीत ट्रीटमेंटमध्ये माझ्या मॅनेजमेंटमध्ये यायला लागते. जरी समजा ग्रॉस मोठा काही फरक नाही पडला तरीसुद्धा आपण ज्या लेवलचं स्किल्ड असतो ते 100% स्किल आपण कमी वापरायला लागतो, आपण स्पायनल लेवलला काम करायला लागतो आणि आपल्या न कळत आपल्या एकंदरीतच ट्रीटमेंटमध्ये काही एरर्स डोकावायला लागतात. मग आता इथं हे सगळं सांगितल्यानंतर बर्नआउट म्हणजे काय नाही हे सुद्धा WHO नक्की सांगितलं. WHO म्हणते की बर्नआउट हा ऑक्युपेशनल फिनॉमिनन आहे आणि इट इज नॉट अ मेडिकल ऑर सायकॅट्रिक कंडिशन ऑर डायग्नोसिस. बघा हे सायकॅट्रिक कंडिशन किंवा डायग्नोसिस नाही आहे, इट इज जस्ट अन ऑक्युपेशनल फिनॉमिना. दुसरी महत्त्वाची गोष्ट WHO सांगते की इट इज स्पेसिफिक टू द वर्क कॉन्टेक्स्ट. WHO असं म्हणते की इट शुड नॉट बी यूज टू डिस्क्राईब एक्सपिरियन्सेस इन अदर एरियाज ऑफ लाईफ. म्हणजे तुमचा मुलाबरोबर पटत नाही तर तिथं माझ्या त्या नात्यामध्ये पेरेंटिंगमध्ये मला बर्नआउट आला असं नाही म्हणायचं. बर्नआउट हा शब्द की फक्त आपलं कामापुरतं वापरायचं असं WHOचं म्हणणं आहे. आणि इट इज डिस्टिंक्ट फ्रॉम डिप्रेशन. सिम्पटम्स ओव्हरलॅप होऊ शकतात बट बर्नआउट इज टाईड टू अनमॅनेज्ड वर्कप्लेस स्ट्रेस, नॉट अ स्टँड अलोन मूड डिसऑर्डर. म्हणजे बर्नआउट म्हणजे डिप्रेशन नव्हे, बर्नआउट म्हणजे स्ट्रेस पण नव्हे. मग आता आपण थोडक्यामध्ये याच्यामध्ये फरक काय काय असतो असं बघू. पहिल्यांदा स्ट्रेस, बर्नआउट आणि डिप्रेशन. स्ट्रेसचं नेचर असतं हे फिजिओलॉजिकल किंवा सायकोलॉजिकल रिस्पॉन्स टू अ डिमांड असतं. त्याच्यामध्ये काय होतं ते कुठल्या तरी एका घटनेवरती अवलंबून असतं. काहीतरी ट्रिगर घडल्यानंतर होतं आणि तो ट्रिगर काढून टाकला की तो स्ट्रेस कमी होऊन जातो किंवा त्या माणसानं आपलं कोपिंग इम्प्रूव्ह केलं तर तो स्ट्रेस कमी होऊन जातो. व्हेअरएज बर्नआउटचं काय नेचर आहे तर तो ऑक्युपेशनल फिनॉमिना आहे फ्रॉम क्रॉनिक अनमॅनेज्ड वर्क स्ट्रेस. डोमेन याचं काय तर हे वर्क स्पेसिफिक आहे. याचा कोर्स कसा असतो तर इट इम्प्रूव्ज विथ रोल ऑर वर्कलोड चेंज अँड रिकव्हरी. म्हणजे इथं ओनस जो काय आहे तर तो ओनस ह्या एकंदरीत वर्क एन्व्हायरमेंटवरती ओनस आहे, त्या डॉक्टरवरती सुधारायचा ओनस नाही आहे. आणि तिसरी महत्त्वाची कंडिशन येते तर डिप्रेशन. डिप्रेशन हे काय क्लिनिकल सायकॅट्रिक इलनेस आहे. हे जर डोमेन परवेजिव्ह असतं म्हणजे आयुष्यातल्या सगळ्या क्षेत्रांना ते व्यापून राहतं, अफेक्ट्स ऑल एरियाज ऑफ लाईफ. याचा कोर्स कसा तो इट रिक्वायर्स क्लिनिकल ट्रीटमेंट रिगार्डलेस ऑफ कॉन्टेक्स्ट. त्याच्यानंतर पुढचा एकंदरीत कोर फीचर स्ट्रेसचं काय असतं तर अरोजल म्हणजे स्ट्रेस. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे काय होणार, दिस इज स्ट्रेस. बर्नआउट म्हणजे काय कंटाळा आला मला. आणि डिप्रेशन म्हणजे काहीच नाही बोलायचं, एकदमच तो माणूस आकसून गेलेला आहे. म्हणजे बर्नआउटमध्ये एक्झॉशन आहे, सिनिसिझम कडवटपणा आहे, मेंटल डिस्टन्सिंग आहे आणि रिड्युस्ड इफिकसी. या 3 गोष्टी बर्नआउटमध्ये आपल्या न कळत व्हायला लागतात. वर पाहताना आपलं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण आतनं एक रिकाम पण आपल्यामध्ये आलेलं आहे. स्ट्रेसचं स्टेटस काय तर नॉर्मल ह्युमन रिस्पॉन्स, नॉट क्लासिफाईड ॲज इलनेस. बर्नआउटचं स्टेटस काय एक्सप्लिसिटली नॉट अ मेडिकल डायग्नोसिस. आणि डिप्रेशन हे काय फॉर्मल मेडिकल डायग्नोसिस आहे. तर हा महत्त्वाचा फरक आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे. कारण का तर हा बर्नआउट हा शब्द आपण ऐकतोय पण तो इतक्या स्पेसिफिकली डिफाईन्ड आहे हे आपल्याला इतक्या दिवसांच्या मध्ये माहीत नसते. आणि बिझी प्रॅक्टिशनर ज्या वेळेला होतो तर त्यावेळेला त्याच्या न कळत आपल्यावरती आपला स्वधर्म सोडून बाकीचे 1000 कामं आपल्याला करायला लागतात. स्वधर्म म्हणजे काय तर एखादा सर्जनचा स्वधर्म म्हणजे काय तर सर्जरी करणं, ते सोडून त्याला बाकीचं सगळं मॅनेज करत बसायला लागतात. ह्या सगळ्याचा वर्कलोड येतो आणि त्याच्यामुळे तो बर्नआउट पुढे होतो. तर ह्याची कॉजेस काय काय असतात तर ही कॉजेस आपण एकदा समजून घेऊया. यातलं पहिलं महत्त्वाचं कॉज आहे वर्कलोड. हे मोस्ट कॉमन. म्हणजे ज्या वेळेला जॉबच्या डिमांड्स तुमच्या पर्सनल कपॅसिटी टू रिकवरपेक्षा जास्त व्हायला लागतात तर त्यावेळेला हा बर्नआउट चालू होतो. इथं शब्द वापरला आहे तर युअर पर्सनल कपॅसिटी टू रिकवर हा शब्द वापरला. इथं रेस्ट हा शब्द वापरलेला नाही आहे कारण रेस्ट आणि रिकव्हरीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आपण दिवसभर राबतो, घरी जाऊन झोपतो, आपल्याला वाटतं माझी झोप पूर्ण झाली परंतु आपण नुसतेच रेस्टेड असतो, आपण रिकवर्ड नसतो. रिकवर होण्याकरता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर पहिल्यांदा आपल्याला
मेंटल डिटॅचमेंट व्हायला लागते. म्हणजे आपण काय करतो की आपण घरी जरी समजा आलो तरी आत्ता ऑपरेट केलेल्या पेशंटचं असतं किंवा हॉट, आपण त्याला वॉर्डमध्ये हॉट काय आहे का असं लोक विचारतात. हॉट म्हणजे इमिडिएट अटेन्शन देण्यासारखं किंवा ज्याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे असं. म्हणजे आपण घरी जरी समजा झोपलेलो असलो तरी आपलं सगळं लक्ष तिकडंच असतं आणि आपण तासाला किंवा 5-5 तासाला त्याचे अलर्ट्स किंवा त्याचे जे काय चाललंय हे आपण लक्ष ठेवून बघत असतो. म्हणजे आपलं सिम्पॅथेटिक अरोजल हे कधी शांतच झालेलं नसतं. इथं रिकवर व्हायला काय लागतं तर मेंटल डिटॅचमेंट लागते. दुसरी महत्त्वाची गोष्ट रेस्ट आणि रिकव्हरीमध्ये काय फरक आहे की रिकव्हरीमध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये मनापासून इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतं. तर तो तुमचं सगळं, तुम्ही डॉक्टर आहात, तुमच्याकडे कोणीतरी व्हायलंट किंवा काहीतरी आम्ही व्हायलंट पेशंटला आम्ही सिरियस पेशंट म्हणतो, तर तुमच्याकडे कोणी सिरियस पेशंट आहे, हे सगळं तुम्ही त्या क्षणाकरता तुम्ही विसरून जाता. तर तिथं रिकव्हरी होते, तिथं ती रेस्ट, आपण हा शब्द तिथं वापरायचा नाही आहे. त्याच्यानंतर अजून आपल्याला ज्या वेळेला माझ्या टाईमवरती माझा कंट्रोल आहे असं ज्या वेळेला आपल्या मधल्या फेज म्हणजे 2 कामांच्या शिफ्ट्समध्ये ज्या वेळेला माझ्या टाईमवरती माझा कंट्रोल आहे असं ज्या वेळेला वाटायला लागतं तर त्यावेळेला ती रेस्ट रिकव्हरीमध्ये बदलायला लागते. बऱ्याचदा आपण त्या वेळाला, घड्याळाला इतके बांधलेलं असतो तरी जरी समजा मी हॉस्पिटलमध्ये नसलो तरी उद्या सकाळी जायचं आहे ह्याच्या रिव्हर्स कॅल्क्युलेशनमध्ये माझं सगळं आयुष्य माझं आखत असतो. तर हा कंट्रोल ओव्हर टाईम मधल्या फेजमध्ये आल्याशिवाय आपली रिकव्हरी होत नाही. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न येतो की जिथं कंट्रोलचा मिसमॅच येतो, म्हणजे युअर लेवल ऑफ ऑटोनॉमी अँड ॲबिलिटी टू इन्फ्लुअन्स डिसिजन्स दॅट अफेक्ट युअर वर्क. आता एकट्या दुकट्याचं जे हॉस्पिटल असतं, तुम्हीच राजा असता, तुम्हीच गब्बर असता, तर तिथं तुम्हीच राजा आहे, तुम्ही काय करू शकता. पण ज्या वेळेला तुम्ही टीममध्ये काम करता तर त्यावेळेला टीममध्ये जर समजा तुम्हाला ऑटोनॉमी नसेल, म्हणजे एवढ्या एरियामध्ये अरे इतकं सुद्धा मी माझ्या बुद्धीनं करायचं नाही, प्रत्येक वेळेला बॉसला फोन करून विचारायचं, असा ज्या वेळेला आपल्याला कंट्रोल गेल्याचा फील यायला लागतो तर त्यावेळेला मग सेन्स ऑफ पॉवरलेसनेस यायला लागतो आणि मग आपला इफेक्टिव्हनेस करा, आपला इंटरेस्ट जातो ना. कारण मी काहीच करत नाही, मला प्रत्येक गोष्ट रिपोर्ट करायला लागते किंवा प्रत्येक गोष्ट मला विचारायला लागते, मी माझं स्किल्स मी वापरतच नाही आहे. त्यामुळे ज्या वेळेला आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये काही नाही असं वाटायला लागतं त्यावेळेला बर्नआउटचे चान्सेस वाढतात. पुढची महत्त्वाची गोष्ट रिवॉर्ड. रिवॉर्ड दरवेळेला सॅलरी किंवा पैशाच्या रूपात असतं असं काही नाही, तर ते सोशल रेकग्निशन आणि मला एक इंट्रिन्सिक फिलिंग ऑफ अ जॉब वेल डन असतं. म्हणजे मी छान काम केलं हे असं मला वाटत असतं. म्हणजे जरी समजा मी एखादा पेशंट बघितला, तो बरा जरी समजा झाला तरी मी याच्यापेक्षा जास्त चांगलं करू शकलो असं मला वाटत राहतं. मी त्याचे सिम्पटम रिमूव्हर केलेले असतात, त्याला मी बरा केलेला असतो, त्याला चकचकीत बरा मी केलेला नसतो, असं ज्या वेळेला आपल्याला वाटायला लागतं तर त्याही वेळेला ते रिवॉर्ड आपल्याला मिळत नाही. किंवा कित्येकदा एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला असं वाटत असतं, मुलांनी मला विचारावं, मला फोन करावा, ती पोरं करत नाही, मग हे कशा करता मी मरमर करतोय असा आपल्याला प्रश्न पडायची शक्यता असते. म्हणजे ज्या वेळेला इनसफिशियंट रिवॉर्ड्स असतात तर त्यावेळेला वर्क असं वाटायला लागतं की नॉट वर्थ द पे ऑफ, आणि मग त्यातनं मग कडवटपणा यायला लागतो आणि बर्नआउटचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा एक फॅक्टर असतो तो म्हणजे कम्युनिटी. कम्युनिटी म्हणजे माझे सगळे सहकारी, मी ज्यांच्याबरोबर काम करतोय तर ही सगळी मंडळी. एक आपण असं म्हणतो की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ, अत्यंत खरं आहे. कारण आपण जर समजा कनेक्शन्स नसतील, आपलं कम्युनिटी जर समजा सपोर्टिव्ह नसेल तर स्ट्रेस हँडल करायला जो बफर लागतो, नाही यार वैताग आला, नाही यार मला हे जमलं नाही, नाही यार मला हे करताना माझं चुकलं, नाही यार मी घोड चूक करून ठेवले, हे जे मी सांगू शकतोय किंवा मी मदतीला कोणाला तरी बोलवू शकतोय, हे जर समजा नसेल, इथं जर समजा ऑफिस पॉलिटिक्स चाललेलं असेल किंवा आता बघूया कशी वाट लागते असं जर समजा मित्रांचं किंवा आपल्या कम्युनिटीचं म्हणणं होत असेल तर मग इथं आपल्याला पुन्हा सगळा ओनस आपल्यावरती पडायला लागतो, बर्नआउटचे चान्सेस वाढतात. त्याच्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे फेअरनेस. फेअरनेस म्हणजे हे फेअर आहे की नाही, म्हणजे फेअरनेस इज द परसेप्शन that resources and opportunities are allocated equitably and that everyone is treated with respect. मग अशी जी क्युरियस केस ऑफ डॉक्टर सी होती त्यांना तो फेअरनेसचा फील गेला होता. म्हणजे बाकीचे जे मोठं ट्रस्टचं हॉस्पिटल आहे त्याला जास्त परतावा मिळतोय आणि हे तो खिन्न हसला आणि आमच्या बाबतीमध्ये आम्हाला एक वेगळाच नाही, म्हणजे ते फेअर डिस्ट्रीब्युशन आहे असं त्याला वाटत नव्हतं. ज्या वेळेला टीममध्ये फेवरिटिझम बघतो किंवा चिटिंग बघतो वर्कप्लेसमध्ये किंवा अनफेअर प्रमोशनल प्रॅक्टिसेस ज्या वेळेला बघतो तर त्यावेळेला मग आपल्याला वर्कलोडपेक्षा सुद्धा हा लॅक ऑफ फेअरनेस जो आहे तर तो एक असं
कडवटपणा किंवा एक आतल्या आत धुसफूस रिसेंटमेंट आपल्या डोक्यामध्ये गोळा व्हायला लागते आणि मग त्यातनं पुन्हा बर्नआउटचे चान्सेस वाढतात. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो तर तो म्हणजे व्हॅल्यूज. म्हणजे माझी जी मूल्य आहे तर ही माझी मूल्य आणि मी ज्या संस्थेमध्ये काम करतोय त्याची मूल्य ही जर समजा अलाइन होत नसतील तर मग आपल्या व्हॅल्यू इथं WHO शब्द असा वापरते की मॉरल इंजुरी असा शब्द वापरते. म्हणजे तो नैतिक आघात होतो आणि मग तिथं काम करायला नको वाटतं. म्हणजे अनफेअर प्रॅक्टिसेस असतील किंवा मग तुम्ही त्यांना ते टार्गेट्स दिलेले असते की जे मला कॉन्झर्वेटिव्ह मॅनेज करता येतात तर त्याला तुम्ही याच्याकरता कन्वर्ट करा किंवा इन्व्हेस्टिगेशन्स करता तयार करा किंवा तुम्ही त्याला सर्जरीमध्ये हिट रेशो म्हणतात त्याला तर त्याच्याकरता तयार करा. डॉक्टरचा परफॉर्मन्स त्याचा हिट रेशो किती आहे याच्यावरती जज करणारे एकंदरीत जर समजा ती ऑर्गनायझेशन असेल तर तिथं व्हॅल्यूज मिसमॅच होऊन मॉरल इंजुरीज होऊन तिथं पुन्हा बर्नआउटचे चान्सेस वाढतात. आणि त्याचबरोबरीनं इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी ट्रेट्स पण काय असतात बर्नआउटकडे घेऊन जाणारे. तर ह्यातला पहिला महत्त्वाचा ट्रेट असतो तो हाय न्यूरोटिसिझम. आपण न्यूरोटिसिझम हा शब्द तयार आहे तर न्यूरोटिक आहे कंप्लेंट्स असं इथंपर्यंतच आपल्याला माहिती असतं. न्यूरोटिक म्हणजे काय तर न्यूरोटिक म्हणजे किरकिर करणारा पेशंट असं आपण साधारण डोक्यात असतं. जसा पेशंट किरकिरा असतो तसा डॉक्टर सुद्धा खूप वेळ किरकिरा असू शकतो. मग तो कसा असतो तो विनाकारण जास्त काळजी करतो, तो विनाकारण स्वतःवरती शंका घेत बसतो, विनाकारण पेशंटला स्टूल जरी समजा पास नाही झालं तरी ह्याला टेन्शन येतं, त्याला गिल्ट येतो आणि तो छोट्या छोट्या गोष्टींच्या वरती तो स्वतः खूप रिॲक्ट होत राहतो. म्हणजे हा डॉक्टर जर समजा अस्थिर असेल तर तिथं बर्नआउटचे चान्सेस वाढतात. दुसरी गोष्ट येते तर ते माल ॲडॉप्टिव्ह परफेक्शनिझम. म्हणजे उत्कृष्टता अचूकता ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना तर ह्या इतक्या टोकाला न्यायच्या की त्याचेच काटे होऊन ते आपल्याला म्हणजे व्यवस्थितपणाला जे काटे फुटतात आणि मग ते स्वतःलाच ते टोचायला लागतात. मग इथं इम्पॉसिबल लोक स्वतः करता इम्पॉसिबल स्टँडर्ड सेट करतात किंवा जरा जरी समजा चुकलं तर स्वतःला चुकायची मुभा देत नाहीत, अति स्वतःचं सेल्फ क्रिटिसिझम करत बसतात किंवा जे चुकलं त्याच्यावरती पुन्हा 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 असा कसा चुकलो त्याच्यावरती रुमिनेट करत बसतात. ही अशी मंडळी जी काय तर त्या परफेक्शनिझमला माल अडॅप्टिव्ह करून टाकणारी मंडळी आहेत तर त्यांच्यामध्ये सुद्धा स्ट्रेस वाढून पुढे बर्नआउट व्हायचे चान्सेस असतात. आणि तिसरं जे काय आहे तर ते एक्सेसिव्ह कॉन्शियसनेस. म्हणजे काय तर एखादा डॉक्टर जो असतो तो इतका सद्गुणी असतो बरं का. म्हणजे सद्गुण तो इतका सद्गुण टोकाला न्यायचा की त्या सद्गुणाची विकृती होते, सद्गुण विकृती होते. म्हणजे हे काय करतात तर हे अति काम करतात किंवा त्यांना नाही म्हणणं जमत नाही किंवा ते सतत कामावरनं घरी आलं तरी सुद्धा ती पेशंटची पूर्ण जबाबदारी माझीच म्हणतात आणि ते जेवला का, पास झालं का, युरिन पास झालं का, काय असेल हे पास झालं का, ते पास झालं का असते सर्जरीमध्ये. तर हे सतत त्याच्यामध्ये असतात कारण त्यांना असं वाटत असतं की माझीच सगळी जबाबदारी आहे आणि मी हे सगळं करायला पाहिजे ना. हे जे काय मंडळी असतात तर यांच्यामध्ये सुद्धा बर्नआउटचे चान्सेस वाढायला लागतात. तर त्यामुळे हे पर्सनॅलिटी ट्रेट्स आणि मगाशी आपण हे बघितले हे 6 जिथं मिसमॅचेस येतील तिथं बर्नआउटचे चान्सेस वाढतात. आता आपण येऊया इंडियन रियालिटीकडं. IMAचं स्टॅट काय सांगतं तर IMA म्हणतं की 75 ते 80% इंडियन डॉक्टर्स एक्सपिरियन्स बर्नआउट. 75 ते 80% केवढं ह्यूज प्रमाण आहे बघा. त्याच्यानंतर डॉक्टर पेशंट रेशो स्क्यूड आहे. म्हणजे जरी समजा आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर आता 1000ला 1 डॉक्टर पाहिजे असं स्टॅटिस्टिक आहे. भारतामध्ये आपण 811ला 1 आहोत. पण बहुतेक सगळी हुशार मंडळी डॉक्टर सगळी कराडमध्ये कॉन्सन्ट्रेट झालेली असल्यामुळं तो स्क्यूड आहे ते सगळं डिस्ट्रीब्युशन. डॉक्टर सुपर स्पेशालिस्टचं सगळं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते स्क्यूड आहे. म्हणजे एकाच गावामध्ये 4-4 न्यूरोलॉजिस्ट आणि दुसऱ्या 4-4, 5-5 जिल्ह्यांच्या मध्ये कोणी सुपर स्पेशालिस्ट नाही अशी जी काही सगळी कंडिशन आहे तर त्याच्यामुळे सुद्धा वर्कलोड वाढतो. त्याच्यानंतर व्हायलन्स इन हेल्थ केअर ह्याच्याकरता आपल्या IMAचं स्टॅटिस्टिक असं आहे की 75% डॉक्टरने आयुष्यात कधी ना कधीतरी व्हायलन्सला तोंड दिलेलं आहे. म्हणजे तो फिजिकल असेल किंवा व्हर्बल असेल. वर्कलोड आपले सगळे जे पाश्चात्य देशांच्या मध्ये गेलेले कलिग आहेत तर त्यांचा वर्कलोड असतो तो साधारण हा 40 तास आठवड्यात ते काम करतात. माझं एक गंमत सांगतो की माझ्या मित्राची बायको सिडनीमध्ये न्यूरोलॉजिस्ट आहे. एकदा मी त्या मित्राकडे गेलो होतो आणि संध्याकाळी त्याची बायको आली आणि फार दमले रे म्हणाली. म्हणलं काय झालं, किती पेशंट बघितले तर ती म्हणाली 4 पेशंट बघितले. म्हणजे आपल्या इकडं न्यूरोलॉजिस्ट दिवसाला 150 पेशंट बघतात. म्हणजे एकंदरीत तो वर्कलोड जो आहे तर तो इतका प्रचंड आहे. त्याच्यानंतर जो येतो तर हा देव माणूस सिंड्रोम. मगाशी मी जे सांगितलं की जो सद्गुण विकृती झालेला देव माणूस सिंड्रोम आपल्याला सुद्धा असं वाटत असतं आपल्याला
हे डॉक्टरी प्रोफेशन म्हणजे हे सेवेचं व्रत वगैरे वगैरे अशी आपले पण असे समज असतात. आणि मग त्यामुळं आपण स्वतःचं हित बाजूला ठेवून अतिरिक्त प्रमाणामध्ये पेशंटची सेवा करायला जातो. मग त्याच्यामध्ये कुठं हातामध्ये आपण काहीतरी आईस्क्रीम खात असताना कुठल्या तरी बुफेमध्ये कोणीतरी आपल्याला काहीतरी इथं डॉक्टर जर असं फुगल्यासारखं वाटलं तर आपण तिथं पण कन्सल्टेशन करतो. उद्या ओपीडीत दाखवायलाही असं आपण सांगत नाही, तिथं आपण कन्सल्टेशन करतो. रात्री अपरात्रीची कॉल आपण नाही म्हणत नाही, म्हणजे दुसऱ्याकडे गेला तर काही ही भीती आहेच, पण ते नाही, मी सेवा दिली पाहिजे ना, मी सतत उपलब्ध असलं पाहिजे. ह्या भीतीपोटी मी रात्री अपरात्री माझ्या झोपेचं पण मी कॉम्प्रोमाइज करतो. म्हणजे मी देव माणूस आहेस ना तर दे मग प्राइसी बर्नआउटची. तर हे देव माणूस सिंड्रोम हे सुद्धा बर्नआउटचं महत्त्वाचं कारण आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट की थिन वेलनेस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर डॉक्टर्स. म्हणजे आता मेट्रोमध्ये वगैरे डॉक्टर सायकॅट्रिस्टला भेटतात, पण इथं आमच्याकडं डॉक्टर मित्र सुद्धा सायकॅट्रिस्टला आमच्या हॉस्पिटलमध्ये भेटायला येत नाही, बाहेर चहाला बोलवतात. त्याच्यानंतर आता आपण परत आता रेकग्नायझिंग द सायन्स एक थोडक्यात एकदा उजळणी करूया आणि मग आपण पुढे सरकूया. तर यातलं WHO डायमेन्शन आहे एक्झॉशन. हे दिसतंय कसं तर कॉन्स्टंट फटीग असतो अनरिलीव्ड बाय रेस्ट. म्हणजे तुम्ही 15 दिवस युरोपच्या ट्रिपला जाऊन या, आपल्याला वाटतं मी युरोपच्या ट्रिपला जाऊन एकदम मस्त आलो, फोटो बिटो काढले, बायकोनं रील काढलं, सोमवारी सकाळी गर्दी बघा नको वाटायला लागते काम. तर हे जे काय आहे तर दिस इज बर्नआउट. म्हणजे तो बर्नआउट नुसत्या रेस्टनं तो जात नाही, ते बघितलं अंगावरती यायला लागतंय. कॉन्स्टंट तुम्ही दमलेला असता आणि मग नंतर काय होतं, हा बर्नआउट हळूहळू बाकीच्या एरियामध्ये तो झिरपायला चालू होतो. मग तो आता तुम्ही त्या क्युरियस केस ऑफ डॉक्टर सीच्या याच्यामध्ये बघितलं, त्याचं घरातल्या मुलाच्या परीक्षेकडचं लक्ष त्याचं कमी झालेलं होतं. तसं ते बाकीच्या एरियामध्ये झिरपायला चालूच होतं. त्याच्यानंतर येतो तो सिनिसिझम किंवा मेंटल डिस्टन्स. म्हणजे आत्तापर्यंत मला पेशंटचं सगळं माहीत असायचं, म्हणजे नावं आणि हे सगळं त्याचं काय नाही सगळं माहीत असायचं. आता तो रे तो त्या खिडकीकडेच्या बेडवरती असतो बघ झोपलेला, असं मी त्या पेशंटचं वर्णन करायला लागतो. म्हणजे मी त्या पेशंटपासून तो माणूस नाही आहे, ते खिडकीखाली झोपलेलं एक यंत्र असं मी त्याच्याकडे बघायला लागतो. हा मेंटल डिस्टन्सिंग आहे, तर हे बर्नआउटचं चांगलं लक्षण आहे. आणि त्याच्यानंतर मी माझ्या नकळत, हे मलाच कळत असतं बरं काय, माझी इफिकसी कमी झाली आहे, बाहेर कोणाला कळत नाही, हे कुणालाही कळत नाही, पण ही इफिकसी माझी कमी झाली आहे. मी ह्याच्या आधी अरे काय मस्त काम करायचं, पण हे आता इतकं भारी आता नकोच वाटते करायला मला. ही इफिकसी ही आपल्याला कळायला लागते. किंवा मग असं पण वाटत असतं की काय उपयोग, काय सगळं करून बघितलं, सगळं कशाचा काय उपयोग नाही, काय नाही, तुम्ही किती पण ओरडून सांगा, शेवटी पेशंट ते औषध सोडायचं ते सोडायचं. आमच्याकडं एक सिनियर सायकॅट्रिस्ट आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं, त्याच्यावेळेला मी प्रॅक्टिस झाली की सगळं करून बघितलं, कशाचा काय उपयोग नसते, आपण आपलं करत राहायचं. ते ऑलरेडी ते बर्नट आउट होते ते, तर त्यांना त्यातला रसच निघून गेलेला होता. तर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न असा येतोय की हे आपण ह्याची ट्रीटमेंट नाही केली तर काय होतं. आपण बर्नआउट असाच अनअटेंडेड सोडून दिला, डायग्नोज नाही केला, आयडेंटिफाय नाही केला, असंच सोडून दिला तर काय होतं. तर एक म्हणजे इंडिव्हिज्युअल हेल्थ हळूहळू डिटेरिएट व्हायला लागते. क्रॉनिक बर्नआउट जर समजा असेल तर तो डिप्रेशनमध्ये कन्वर्ट व्हायचे चान्सेस वाटतात आणि मग डिप्रेशन त्याच्याबरोबरीनं सगळं त्याचं लटलांबर घेऊन येतं. पेशंट सेफ्टी आणि क्वालिटी नाही म्हटलं तरी हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागते. आता मी सायकॅट्रिस्ट, एक पेशंट 45 मिनिटात बघणं मी अपेक्षित असतं, तर 3 मिनिटांमध्ये मी नवीन पेशंट मला बघायला लागतो. तर मी काय क्वालिटीचा पेशंट बघत असणार. मी आता हे आपला आहे म्हणून तुमच्यासमोर मी सांगितलं. फक्त आम्ही मग त्यावेळेला काय करतो की दोन सेशन्स किंवा 3 सेशन्समध्ये ते डायग्नोसिस आम्ही ते कंप्लीट करतो किंवा तो वर्कअप आम्ही कंप्लीट करतो. म्हणजे थोडक्यात काय की त्या वर्कलोडमुळं, आणि हे माझं मला कळते की मी त्या पेशंटला पैसे घेतलेत, फुल घेतलेत, पण मी न्याय देत नाही, म्हणजे तिथे मला मॉरल इंजुरी पण आहे. हे सगळं ते साचायला चालू होतं. आणि मग नाही म्हटलं तरी त्याचा पेशंटच्या सेफ्टीवरती किंवा छोटे काही पॉइंटर्स असतात. मागे कधीतरी एक छोटा हायपोमॅनिक एपिसोड होऊन गेलेला असतो, तो हिस्ट्री टेकिंगमधनं माझा मिस झालेला असतो, मग मी त्याला लिथियम दिलेलं नसतं, मग पेशंट अँटीडिप्रेशन दिल्यानंतर फ्लोरिड मॅनियामध्ये होतो. तर हे सगळं माझ्या डिटेल हिस्ट्री टेकिंग न केल्यामुळं, माझ्या बर्नआउटमुळे हे पेशंटवरती परिणाम व्हायला चालू होतो. त्याच्यानंतर करिअर आणि वर्कफोर्सवरती काय व्हायला लागतं, तर बर्नआउट जर समजा असेल तर माणसं आपला जॉब लवकर सोडायचे चान्सेस वाढतात. आता हे बारीक अक्षरामध्ये ते सगळे मी कुठनं घेतले वगैरे ते सगळं लिहिलेलं आहे. म्हणजे हे इव्हिडन्स बेस्ड आहे, हे मी माझ्या मनचं सांगत काही नाही आहे, हे सगळे इव्हिडन्स बेस्ड आहे. तर करिअर आणि वर्कफोर्समधनं माणसांचा ॲट्रिशन रेट वाढतो. म्हणजे लवकर अर्ली रिटायरमेंट घेतात किंवा अर्ली ॲक्टिव्ह रोल सोडून देतात. आणि मग त्याच्यानंतर काय होतं, तर रिइन्फोर्सिंग लूप चालू होतं. म्हणजे आता गावामध्ये 5 सायकॅट्रिस्टमध्ये सगळा लोड विभागला आहे आणि एका सायकॅट्रिस्टनं प्रॅक्टिस बंद झाली की मग तोच लोड 4 सायकॅट्रिस्टमध्ये विभागला जातो आणि मग ते बाकीचे 4 हळूहळू परत ते बर्नआउट व्हायला चालू होतं. ते असा तो परिणाम त्या बर्नआउटचा एकमेकांच्यावरती, ते आपण आपल्या भाषेमध्ये अडकिंग म्हणतो तसं ते एकमेकांच्यावरती ते अडकिंग असतं.
त्याच्यानंतर आता हे झालं सगळं बर्नआउटबद्दल. आता थोडक्यात आपण ब्रेन स्टॉर्मिंग करूया आणि मग नंतर परत संयोजकांची आपण परवानगी मागूया. बर्नआउटकडे बघताना युजली काही लोकांचं म्हणणं असं असतं की अरे आम्ही पण तितकेच पेशंट बघतो, आम्हाला नाही तो झाला बर्नआउट. म्हणजे थोडक्यात तुला बर्नआउट झालाय म्हणजे तूच लेचापेच आहेस असं एकंदरीत म्हणायचा. एकंदरीत सगळ्याच लोकांचं किंवा खूप जे पॉलिसी मेकर्स असतात तर त्या पॉलिसी मेकर्सचं सुद्धा असं म्हणणं असतं की सगळ्यांना नाही होत, तुम्हालाच तेवढा होतो. म्हणजे ते तुमच्यामध्येच काहीतरी तुमचे रिसोर्सेस किंवा तुमची कोपिंग कॅपॅसिटी तुमची कमी पडत असणार आहे, हे असं वाटायची शक्यता असते. मग त्यांना आपण हे सांगावं की स्मोकिंग कॉजेस कॅन्सर बट नॉट एव्हरी स्मोकर डेव्हलप्स लंग कॅन्सर. बरोबर आहे. तसं हा जो काय बर्नआउट आहे तर वर्कलोड कॉजेस बर्नआउट बट नॉट एव्हरी डॉक्टर गेट्स बर्नआउट. म्हणजे इथं आपल्याला एक समजून घ्यायला पाहिजे की खालची डेफिनेशन काय आहे WHO सांगितलेली आहे की WHO असं म्हणतं की बर्नआउट इज अ रिझल्ट ऑफ मिसमॅच बिटवीन डिमांड्स फ्रॉम एन्व्हायरमेंट अँड डॉक्टर्स रिसोर्सेस. इथं मी बर्नआउट झालेल्या डॉक्टरला शहाणपण शिकवणं म्हणजे छळछावणीमध्ये ठेवलेल्या कैद्याला मी स्ट्रेस मॅनेजमेंटचे सेशन्स घेतल्यासारखं आहे. अरे ते छळछावणीतल्या कंडिशन्स आधी बदला, मग त्याला मी स्ट्रेस मॅनेजमेंट देतो. तुम्ही त्याच्यावरती वाटेल तसे अत्याचार करणार आणि त्याला मी स्ट्रेस मॅनेजमेंट शिकवायचं. मी तुरुंगातल्या कैद्याला स्ट्रेस मॅनेजमेंट करायला अजिबात जात नाही. तुमच्या लिव्हिंग कंडिशन आधीच सुधारा तुम्ही. तर सिमिलरली हे आपल्याला लागू होतं. आपल्या जोपर्यंत ह्या बाकीच्या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या इम्प्रूव्ह होत नाहीत तोपर्यंत आपल्याला बर्नआउट हा येत राहणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. तुम्ही होय म्हणा अगर नाही म्हणा, तुम्ही जरी समजा नाही मला बर्नआउट नाही असं जरी समजा म्हणाला तरी तो कसा आहे, तो छुप्या पावलानं येणार आहे. म्हणजे तो छुप्या पावलानं म्हणजे कसं, ह्या महापुराचं पाणी सुद्धा कसं येतं, मी माझं हॉस्पिटल स्टँडच्या शेजारी आहे, तर ते महापुरामध्ये 2005 आणि 2020 वगैरे म्हणजे पाणी आलं का ते स्टँडकडे बघायला जायचो. ते पाणी आलं ते मागच्या गल्लीतनं पाणी आलं. तसं ह्या बर्नआउट असा तो समोर नाही येत नाही, तो कधी आपल्याला गाठेल ह्याचा पत्ता नाही लागत. तर त्यामुळं या बर्नआउटबद्दल आपल्याला सावध राहणं हे गरजेचं आहे. मग तर इथं व्याख्यानाचं एक हे संपतोय. तर तुम्ही म्हणाला तर हे पुढचं थोडक्यात घेतो किंवा मग मी वाइंड अप करतो. कंटिन्यू करू. हॅलो, ह्या लेक्चरमुळे सगळे बर्नआउट झाले नाहीत ना, हे महत्वाचं आहे. म्हणजे किती वेळासाठी आता पुढे जाऊया. बरं मी आपलं एकंदरीत टायमिंग हे होतं ते मी लक्षात ठेवून थोडक्यात फक्त मी तुम्हाला नुसता विषयाशी चंचू प्रवेश करून देतो. सोल्युशन. तर या बर्नआउटला सोल्युशन ॲज सच काही नाही आहे. बर्नआउटला सोल्युशन म्हणजे काय, म्हणजे बर्नआउटला सोल्युशन माझ्याकडे नाही आहे. मला सायकॅट्रिस्ट म्हणून माझ्याकडे बर्नआउटला सोल्युशन नाही आहे. आज मी तुमच्याकरता एक सोल्युशन आणले, त्याला मी पेरमा एच मॉडेल आज मी तुमच्याकडे आणले. दुसरा सायकॅट्रिस्ट त्याला कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी लावेल. तिसरा सायकॅट्रिस्ट त्याला म्हणजे रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी लावेल. चौथा एखादा अध्यात्म लावेल. काही लावलं तरी चालते, कारण ह्याला अजून निश्चित गाईडलाईनच नाही आहेत. कारण जे काय बदलायचे ते सिस्टीमनं बदलायचं आहे. इथं जोपर्यंत ह्या 2 पिढ्या 3 पिढ्या हे बदल होणार नाही आहेत तोपर्यंत काय करता येऊ शकेल हे मांडायचा माझा प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळे हे करा म्हणजे तुमचं आयुष्य सुंदर होईल असं माझा अजिबात दावा नाही आहे. तर मग आता आपण येऊया तर पेरमा एच मॉडेल ह्याच्याकडे येऊया. मग पेरमा एच ऑपरेट्स ॲट 2 लेवल्स. एक म्हणजे ऑर्गनायझेशन लेवलला, म्हणजे सिस्टीमनं आधी बदलावं, म्हणजे ऑटोमॅटिक त्या सिस्टीमचा जो काय मी भाग आहे घटक आहे तर तो मला हळूहळू फरक पडायला लागतो. पण जोपर्यंत सिस्टीम बदलत नाही तोपर्यंत मी माझ्या पातळीवरती काय करू शकतो, पेरमा एच मॉडेल वापरून हे आत्ता आपण बघायचा प्रयत्न करूया. या पेरमा एचचे 6 पिलर्स आहेत. पी म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन, ई म्हणजे एंगेजमेंट, आर म्हणजे रिलेशनशिप्स, एम म्हणजे मीनिंग, ए म्हणजे अकम्प्लिशमेंट आणि एच म्हणजे हेल्थ. आता हेल्थ हा विषय मी आज घेत नाही कारण सकाळी रायते बोललाय, नीरज याच्याबद्दल बोललाय, त्यामुळे एच बद्दल मी काय, आणि आपण सगळे डॉक्टर आहे त्यामुळे सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे की आपल्याला व्यायाम करायला पाहिजे इत्यादी इत्यादी. त्यामुळे एच बद्दल मी काय जात नाही. ह्याचं अजून गंमत कशी आहे की बर्नआउट असलेल्याला हे एक बाहेर पडायचा रस्ता पण दाखवतं. बऱ्याचदा कसं असतं की सगळं छान असतं, बर्नआउट नसतो, सायकेट्रिक डायग्नोसिस काय नसतं, छान असतं पण काहीतरी कमी पडत असतं, तर त्यांना फ्लरिश होण्याकरता हे मॉडेल उपयोगाला पडतं. आणि जे ऑलरेडी फ्लरिशिंग आहेत तर त्यांना हे बघितल्यानंतर अरे हे होय हे मी करतोच की, मग हे आमच्याकडनं तुम्हाला छान असल्याचं सर्टिफिकेट आहे. अशा अँगलनं आपण ह्याच्याकडे बघू. आता यातलं पहिलं जे काय येते तर ते पॉझिटिव्ह इमोशन्स.
पॉझिटिव्ह इमोशन्स असं म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये ते हास्य जत्रा, फू बाई फू हे असं पहिल्यांदा येते. म्हणजे नुसतं खदा खदा हसणे म्हणजे पॉझिटिव्ह इमोशन्स असा आपला एक साधारण समज असतो. किंवा अजून एक आपला असा समज असतो की नाही नाही मी यशस्वी होणारच, नाही नाही मला कधी दुःख होतच नाही, नाही नाही मी त्याला तोंड देणारच. याला मानसशास्त्र म्हणतं हे टॉक्सिक टॉक्सिक पॉझिटिव्हिटी असते. अरे मी यशस्वी होणारच कशावरनं, त्याच्यामध्ये आपल्या कंट्रोलच्या बाहेर हजारो गोष्टी असतात, तर त्याच्यामुळं कदाचित चुकून अपयश येऊ शकतं. म्हणून ही टॉक्सिक, ही रिअलिस्टिक पॉझिटिव्हिटी नाही आहे. त्यामुळे ते मीच नाही मला काही होत नाही, मर्द को दर्द नाही होता, असं काय ह्या टॉक्सिक सायकोलॉजी, टॉक्सिक पॉझिटिव्हिटीचा काही उपयोग नसतो. त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय की पारंपरिक मानसशास्त्र, आत्तापर्यंत तुम्ही सगळ्या मानसशास्त्रज्ञांचं किंवा सायकॅट्रिस्टचं जे बोलणं ऐकलेलं असतं, तर ते सगळे आम्ही ॲड्रेस काय करतो, तर निगेटिव्ह इमोशन्स ॲड्रेस करतो. म्हणजे ताण आला तर काय करा, डिप्रेशन आलं तर काय करा, अँझायटी आलं तर काय करा, हे ॲड्रेस करतो. इथं हे मॉडेल सकारात्मक भावनांची जाणीवपूर्वक निर्मिती शास्त्रीय पद्धतीनं कशी करायची हे शिकवतं. आता इथं सांगितलेल्या ज्या काय पॉझिटिव्ह भावना आहेत, तर ह्या नुसत्या छान वाटण्याच्या पलीकडच्या. आपल्याला छान कधी कधी वाटत असतं, तर आपल्याला छान आता AC लावला छान वाटतं, म्हणजे इंद्रियजन्य आहे ते प्लेजर झालं. आपण काहीतरी नवीन स्किल शिकलो, आपल्याला छान वाटलं. आपण नवीन हॉस्पिटल बांधलं, आपल्याला छान वाटलं. आपण नवीन गाडी घेतली, आपल्याला छान वाटलं. पण हे सगळं जे काय छान वाटणं आहे, तर हे कशावरती तरी ते अवलंबून आहे. आणि हे जे काय छान वाटणं आहे, तर ह्याला मानसशास्त्र म्हणते, ह्याला हेडॉनिक ट्रेडमिल म्हणतं. म्हणजे हेडॉनिक ट्रेडमिल, हेडॉनिक म्हणजे सुखवाद असं त्याला हेडॉनिझमला म्हणतात. म्हणजे काय की मला असं वाटत असतं की मी ना BMW घेतली की भयंकर सुखी होईल. मग मी ती घेण्याकरता राबतो, खूप काम बिम करतो. मी BMW घेतल्याच्या दिवशीपर्यंत फेसबुकला टाकेपर्यंत मला छान वाटत असतं. दुसऱ्या दिवसापासून BMW इट बिकम्स अ पार्ट ऑफ द सिनॅरिओ, मुद्दामून कोण त्याच्याकडे वळून बघायचं बंद होतं. म्हणजे सुखाला अप्रूप ओसरण्याचा शाप असतो. म्हणून इथं पॉझिटिव्ह सायकोलॉजी टोटल वेगळ्याच पॉझिटिव्ह इमोशन्स सांगतात. म्हणजे आता आपल्याला कसं ते अध्यात्मातले काही दाखले दिले ना, तर ते आपल्याला न ऐकायची सवय असते. पण कुठल्या तरी पाश्चात्य काका मामानी सांगितलं दाढीवाल्या की आपण हे ऐकतो, तर हे पाश्चात्य काका कोणी सांगितलं हे सगळं पेरमा मॉडेल, तर हे सांगितलंय एक डॉक्टर मार्टिन सेलिगमन नावाचे सायकोलॉजिस्ट होते अमेरिकेमध्ये, त्यांनी तयार केलेलं हे मॉडेल आहे. मग त्यांनी सांगितलेल्या पॉझिटिव्ह इमोशन्स ऑलरेडी इथं 16व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेमध्ये दैवी संपत्ती म्हणून सांगून ठेवलेले आहेत. मग ते ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या भावना येतात, तर यातल्या असतात भावना म्हणजे या वृद्धीला पोषक असतात. इंटरेस्ट, कुतूहल, आशा, प्रेरणा, कृतज्ञता, प्रेम, करुणा, म्हणजे विस्मय, समाधान, शांती. आता ह्या सगळ्या भावना बघा. आणि आता आपल्याला जे नुसतं पॉझिटिव्ह इमोशन्स म्हणजे काय वाटतं की नुसतं भरल्या ओपडीमध्ये जरासं टेकून बसायचं, जरा तोंडावरती पाणी मारायचं आणि जरासं गाणं ऐकायचं, हे पॉझिटिव्ह इमोशन्स नव्हे, हा टेम्पररी ब्रेक आहे. आत्ता मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत, तर ह्या खोल जाणाऱ्या पॉझिटिव्ह इमोशन्स आहेत. ह्या आपला जो मेंदू आहे, ह्या न्यूरोकॉर्टेक्सच्या इमोशन्स आहेत. लिम्बिक सिस्टमच्या एक इमोशन्स असतात, कॉर्टेक्सच्या इमोशन्स असतात. आणि जसा जसा मेंदू उत्क्रांत होत गेला तशा तशा ते इमोशन्स पण उत्क्रांत होत गेल्या. लिम्बिक सिस्टीम म्हणजे सर्वायवल, मी, मला, माझं, माझ्यावरती सगळं, म्हणजे सगळ्या नकारात्मक भावना. या नकारात्मक भावना काय म्हणतात की नॅरो डाऊन आणि सर्वाईव्ह. म्हणजे आता जर समजा शंतनू मला मारायला आला तर मला भीती वाटते, म्हणजे नकारात्मक भावना. तर माझं गोल काय, तर शंतनूपासून वाचणं, म्हणजे सगळं फोकस शंतनूवरती वाचणं हा माझा गोल झाला, म्हणजे नॅरो डाऊन आणि सर्वाईव्ह. व्हेअरॅज यातल्या पॉझिटिव्ह इमोशन ज्या काय असतात, तर त्या म्हणतात ब्रॉडन अँड बिल्ड. म्हणजे जर समजा मी आता एक उदाहरणादाखल घेतली की कुतूहल ही भावना घेतली. कुतूहल ही भावना ब्रॉडन अँड बिल्ड कशी बसते की आता जर समजा मी निघालेलं असताना मला काहीतरी छान कुठल्या तरी डॉक्टरचे काहीतरी वेगळी काहीतरी तिचं स्किल डेव्हलप झाले म्हणून पाठी दिसली. मग मला कुतूहल वाटलं, मी त्याची वेबसाईट बघितली आणि अरे हे तो नवीन पद्धतीनं कळते असं मला लक्षात आलं. म्हणजे मला काहीतरी नवीन बिल्ड करायची चान्सेस मिळतो. आणि हे कशामुळे मिळालं, तर मला कुतूहल वाटलं म्हणून मिळालं. त्याच्यानंतर या पॉझिटिव्ह इमोशन्समध्ये ते सगळे फोकस कशावरती करतात, पहिला फोकस कशावरती करतात, तर ते कृतज्ञतेवरती करतात. कृतज्ञतेवरती का करतात, तर आपल्या सगळ्यांनाच जनरली जन्मापासून एक निगेटिव्ह बायस असतो. निगेटिव्ह बायस म्हणजे काय, तर त्याची गोष्ट अशी सांगतात की एका वर्गामध्ये एक गुरुजी येतात आणि फळ्यावरती 2 ठिपके करतात खडून, आणि काय दिसतंय म्हणून विचारतात. तुम्ही काय सांगाल? आपण सांगू 2 ठिपके दिसतात म्हणून सांगतो. म्हणजे आपल्याला जे खटकतंय ना तर तेवढंच दिसते, पण तो अख्खा फळा आपण बघतच नाही.
कृतज्ञता काय करते तर आपल्याकडं काय नाही त्याच्यापेक्षा आपल्याकडं काय आहे हे बघण्याकरता फोकस होते. आणि मग जर समजा मी कृतज्ञ राहायला लागलो लोकांच्या बद्दल, जगाबद्दल, किंवा मला आत्ता जे काय मिळालंय मी जनरलच कृतज्ञ राहायला लागलो, तर मग माझ्याकडं काय नाही म्हणून जो मला त्रास होतो तर तो कमी व्हायला लागतो. म्हणजे ह्या इमोशन ज्या असतात तर ह्या ब्रॉडन करतात माणसाचं विश्व आणि ते काहीतरी बिल्ड करायला मदत करतात. तसंच ह्या भावना रेझिलियन्सला म्हणजे चिवटपणाला हातभार लावतात. आणि चिवटपणा असेल तर माणसाला तो स्ट्रेस अंडू इफेक्ट सोपा जातो. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह भावना आणि मानसिक आरोग्य कसं कनेक्शन असतं की आजाराचा अभाव आहे पण रिकामेपणा आहे, तर तिथं या सगळ्या उन्नत भावनांचा तडका आपल्याला देता येतो. आणि आपल्या नशिबानं आणि तुम्ही आता एक कुठली पण गोष्ट घ्या, कुठल्याही अध्यात्माच्या शिबिरामध्ये तुम्ही जावं किंवा कुठल्याही आध्यात्मिक गुरुकडे जावं, तर ते काय असतं, दारू तीच असते, बाटल्यांच्यावरची लेबलं वेगळी असतात. ते सगळे तुम्हाला एकच एक्सरसाइज पहिला देतात, तर तो कुठला देतात तर सेवा करा म्हणून सांगतात. तर सेवा करताना काय होतं की सेवा करताना ह्या ज्या काय भावना, निरपेक्ष सेवा करण्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की ती उन्नत भावना आहे. लिंबिक सिस्टमची भावना, सेरेब्रल कॉर्टेक्सची भावना आणि उन्नत भावना. आपण उन्नत भावनांच्या वरती कायमस्वरूपाचे राहू शकत नाही. आपल्याला आपल्या रोजच्या जगण्याला त्या उन्नत भावनांचा तडका किंवा तो लिंबू किंवा ती शेव अशी थोडी 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 मध्ये मध्ये भुरभुरायची असते. म्हणजे एखाद्या मावशीला कुठलीही डोक्यामध्ये अपेक्षा न धरता नुसती मदत करा. झोमॅटोवाल्याला बस पाणी घेणार का म्हणून विचारा, काही नाही. नुसतं इतक्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मधनं या पॉझिटिव्ह इमोशन्स तयार व्हायला लागतात. आणि या पॉझिटिव्ह इमोशन्स तुमच्या जेवढ्या जास्त तेवढी तुमची श्रीमंती जी आता आपल्याला वैद्यकीय पेशानं दिलेली असते तेवढी ती श्रीमंती आस्वादक समृद्धीमध्ये बदलता येऊ शकते. तर ह्या सगळ्या जे काय होतं तर हे पॉझिटिव्ह इमोशन्समुळं होतं. म्हणून आपण आता यातनं मी पुढच्या स्लाइडकडे जातो की निगेटिव्ह इमोशन्स हेल्प अस सर्वाइव्ह, पॉझिटिव्ह इमोशन्स हेल्प अस लिव्ह फुल्ली. त्याच्यानंतर पुढचा पीई मधला जो ई येतो तर तो येतो म्हणजे एंगेजमेंटचा. एंगेजमेंट म्हणजे क्षणस्थ, स्वचं भान हरपणं किंवा फ्लो स्टेट. आता एखादं काम करत असताना जिथं आपण तल्लीन होतो आणि आपल्याला जो टाईमचा सेन्स जातो तर ती स्टेट म्हणजे ही एंगेजमेंटची स्टेट. इथं आपण विचार करत नसतो, काळजी करत नसतो, आपण काहीतरी करत असतो. पॉझिटिव्ह इमोशन्स मी अनुभवत असताना मला कळतात, एंगेजमेंट होऊन गेल्यानंतर रेट्रोस्पेक्टिव्हली मला कळते की अरे त्यामध्ये मी इतका तल्लीन झालो होतो ना की वेळ कसा गेला मला कळलंच नाही. तर ही जी काय एंगेजमेंट आहे तर इथं मी विचार करत नसतो, काळजी करत नसतो, काहीतरी करत असतो. इथं टाइम सेन्स पुढं मागं होतो, माझं स्वचं भान हरपतं, म्हणजे मी कोण आहे हे विसरून जातो. आपण खूपदा ऐकलेलं असतं की कर्ता आणि कर्म एकरूप होतं, म्हणजे गाणारा गायक आणि त्याच्या गळ्यातनं बाहेर पडणारे सूर म्हणजे ते सगळे एकरूप होऊन जातात. खेळाडू आणि खेळ, सर्जन आणि सर्जरी, हे सगळे विद्यार्थी आणि अभ्यास, हे सगळं ज्या वेळेला एकरूप होतं तर त्यावेळेला त्या स्व त्याचा गळून पडतो. तर ती स्टेट म्हणजे एंगेजमेंट. स्व म्हणजे मी कोण आहे याचं भान. मग एंगेजमेंट का महत्वाची तर एंगेज होऊन मी जर समजा काय करायला लागलो तर माझी मास्टरी डेव्हलप होते. जरी समजा एंगेजमेंटमध्ये माझा सेल्फ हरवला तरी नंतर माझी सेल्फ इमेज हे मला छान जमायला लागलं म्हणून चांगली डेव्हलप व्हायला लागते. माइंड फोकस होतो, फ्री फ्रॉम क्लटर होतो. एंगेजमेंटचा अनुभव तो असा तो आपण ही केशवसुतांची कविता ऐकली असेल, झपूर जा झपूर जा झपूर जा, ते जा पोरी जा जा पोरी जा जा पोरी जा म्हणून त्या काय खेळत असतात आणि ते जा पोरी जा जा पोरी जा जा पोरी जा नंतर ते व्हायला लागतं ते झपूर जा. म्हणजे तिथं मी ते सगळं विसरून गेलो आणि मला ते फक्त गिरक्या मारणं एवढंच फक्त लक्षात राहतं. तर ही झपूर जा अवस्था आल्यानंतर ती नंतर इतकी हवी अशी वाटायला लागते की ह्या अवस्था ही स्वतःच परत तिच्याकडे ती बोलवून घ्यायला लागते, म्हणजे ती अवस्था स्वतःची प्रेरणा बनते. मग यातनं सुद्धा आपल्याला आपलं वेल बिईंग इम्प्रूव्ह करता येतं. हे आपण कुठले आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपण कसं हे करू शकतो तर अनइंटरप्टेड टाइम ब्लॉक्स आपण ठेवू शकतो की जिथं अजिबात कोणी इंटरप्ट करणार नाही. भरल्या ओपीडीतनं दिवसातनं एक पेशंट तरी असा करायचा की या पेशंटचं अख्खं कोडं मी याच बैठकीला सोडवणार, असं जरी समजा आपण करायचा प्रयत्न केला ना तर मग आपण त्यातमध्ये असे गुंतत जातो की मग आपल्याला बाकी सगळ्याचा विसर पडतो. मग ते नंतर ही एंगेजमेंट आहे, इथं क्षणस्थ किंवा स्वचं भान हरवणं किंवा ही फ्लो स्टेट आहे. म्हणजे मला काय मिळणार यातनं ह्याच्यापेक्षा मी आत्ता काय करतोय ह्याच्यावरती प्रोसेसवरती लक्ष आणायचं आणि स्वतःची स्किल्स वाढवायचा प्रयत्न करायचा. यातनं ही एंगेजमेंट आपल्याला साध्य करता
येऊ शकते. म्हणजे असं म्हणतात की वी आर नॉट हॅपीएस्ट व्हेन वी आर रिलॅक्स्ड बट व्हेन वी आर फुल्ली इन्व्हॉल्ड. म्हणजे इफ पॉझिटिव्ह इमोशन्स अँसर हाऊ डज लाईफ फील, देन एंगेजमेंट अँसर्स हाऊ डीपली आर यू लिव्हिंग इट. त्यानंतर आता आपण पुढच्या स्लाईडकडे येऊया. रिलेशनशिप. आपल्याला नात्यातनं काय लागत असतं, तर नात्यातनं आपल्याला इमोशनल कनेक्शन लागत असतं, सिक्युरिटी लागत असते, ट्रस्ट लागत असतो, बिलॉंगिंगनेस लागत असतो, रिस्पेक्ट लागत असतो, सपोर्ट पाहिजे असतो, रेसिप्रोसिटी लागत असते, ऑटोनॉमी लागत असते, ग्रोथ लागत असते. ह्या सगळ्या माणसाच्या गरजा आहेत, या त्या रिलेशनशिप्समधनंच त्या डेव्हलप होतात. तर चांगली नाती निर्माण करण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करणं हे आयुष्य समृद्ध करायचं ट्राईड अँड टेस्टेड रस्ता आहे. तर त्यामुळं जर समजा कोणी माणसं टाळत असाल तर ते मुद्दामून प्रयत्न करायला चालू करा. मी माणूस घाणा नव्हतो पण मला माणसांच्या विषयी एकटं राहायला बरं वाटायचं. पण ही थेअरी काय म्हणते की तुम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करा, कारण रिलेशनशिप डेव्हलप केल्यानंतर अनंत पॉसिबिलिटीज त्या माणसाबरोबर आपल्या ओपन होऊ शकतात. म्हणून ह्या पॉझिटिव्ह रिलेशनशिप्सला, या पॉझिटिव्ह सायकोलॉजीनं आपल्यामध्ये PER मधला R त्याच्याकडे दिलेला आहे. म्हणून असं म्हणतात की अ गुड लाईफ इज नॉट लिव्ड अलोन, इट इज बिल्ड, सस्टेन्ड अँड एनरिच्ड थ्रू कनेक्शन. आपण काय करू शकतो, तर आपण आपल्या पातळीवरती आपली व्हल्नरेबिलिटी शेअर करता येईल असं एखादा कोणीतरी प्रोफेशनल कलिग निर्माण करू शकतो. त्याच्याकरता मात्र ट्रस्ट लागतो. युजली आपण काय करतो, तर आपण आपला चांगला चेहराच कायम पुढं करतो. आपला पिंपल आलेला चेहरा आपण मित्रांच्या समोर सुद्धा पुढं करत नाही, कारण ते हसतील किंवा चेष्टा करतील असं आपल्याला वाटतं. पण आपली व्हल्नरेबिलिटी शेअर जिथं आपण करू शकू असं जर समजा आपला एखादा प्रोफेशनल कलीग असेल, तर मग आपल्याला बर्नआउटचं तोंड द्यायला बऱ्यापैकी सोपं जातं, की जिथं तो आपल्याला जज करणार नाही याची आपल्याला खात्री असेल. तर असं आपल्याला जर समजा शोधायचं असेल तर पहिल्यांदा आपण तसं कोणाचं तरी व्हायला लागतं, कारण बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करायची. म्हणजे आता परत आपण गोषवारा बघू. इफ पॉझिटिव्ह इमोशन्स अँसर हाऊ डज लाईफ फील अँड एंगेजमेंट अँसर्स हाऊ डीपली आर यू इन्व्हॉल्ड, देन रिलेशनशिप्स अँसर हू शेअर्स युअर जर्नी. तर त्यामुळे रिलेशन्स ह्या महत्त्वाच्या. त्याच्यानंतर पुढचा सगळा महत्त्वाचा प्रश्न येतो, मिनिंग. ही सगळी पळापळ कशाकरता करायची. एक वेळ सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये, मग तो डॉक्टर असू दे नाही तर कुठलाही माणूस असू दे, नॉन मेडिको असू दे, एक वेळ अशी ही येते की हे सगळं कशासाठी करतोय मी, हा प्रश्न पडायला लागतो. म्हणजे थोडक्यात काय, तर मिनिंग म्हणजे काय, तर आयुष्याकडं, अस्तित्वाकडं बघायची जीवनदृष्टी म्हणजे मिनिंग म्हणजे आयुष्याचा अर्थ. या मिनिंगमध्ये हेतू असतो, या मिनिंगमध्ये दिशा असते आणि या मिनिंगला काहीतरी महत्त्व असतं. एक उदाहरण सांगतो दगडफोड्याचं. तुम्ही ऐकली असेल एक गोष्ट. 3 दगडफोडे काम करत होते. तिथं एक असाच एक भोचक सायकॅट्रिस्ट माझ्यासारखा जातो, पहिल्या दगडफोड्याला विचारतो तू का काम करतोस. तर तो दगडफोडा त्याच्याकडे कंटाळून बघतो, काय करायचं, दुसरं काय करणार, त्याच्या करायला तर पाहिजे की, त्याच्याशिवाय पोट कसं भरणार. तो भोचक सायकॅट्रिस्ट दुसऱ्या दगडफोड्याकडे जातो, त्याला विचारतो तू का काम करतोस. तो म्हणतो की काय करणार, पोराबाळांचं पोट भरायचं आहे, बायको आहे तिचं पोट भरायचं आहे, त्यामुळे पोराबाळांची शिक्षण आहे, तर त्याच्याकरता मी हे दगड फोडतो. तो भोचक सायकॅट्रिस्ट तिसऱ्या दगडफोड्याकडे जातो, त्याला विचारतो की तू का हे दगडफोडायचं काम करतोयस. तर तोच दगडफोड्या म्हणतोय की एकतर माझं पोट भरेल, माझ्या पोराबाळांचं शिक्षण होईल, बायकोचं माझं पोट भरेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे आत्ता मी जे काय दगड फोडतोय ना, तर ते एका मंदिराच्या पायाचं बांधकाम आणि नंतर ते मंदिर बांधायला हे दगड वापरले जाणार आहे. म्हणजे आता इथं तुम्ही सांगा की कुठला दगड फोड्याच्या आयुष्याला किंवा त्या कामाला दगड फोडायचा अर्थ आहे. साहजिकच तिसऱ्या, कारण त्यानं स्वतःचं काम आपल्यापेक्षा बाहेरच्या कुठल्या तरी एका उद्दिष्टाला जोडलं होतं. हे डॉक्टर अभय बंगांचं एक अत्यंत मस्त लेक्चर यूट्यूबला आहे की आयुष्यातला पर्पज कसा शोधायचा. तर सरांनी अगदी सोपं गणित काय सांगितले की दुसऱ्यांच्या गरजांच्या मध्ये माणसाला आपला पर्पज सापडतो. आणि अनायसे आपण तर अशा प्रोफेशनमध्ये आहे की आपण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, तर आपल्यासमोर येणारा जो काय माणूस आहे तर त्याची सेवा असा जर समजा आपण पर्पज म्हणून आपण करायला लागलो तर मेवा हा बाय प्रॉडक्ट होऊन जातो. स्ट्रेस कधी येतो, तर मेवा हा मेन प्रॉडक्ट जर समजा आपण पकडायला लागलो की मग सेवेकडे दुर्लक्ष व्हायला लागतं आणि मग प्रॉब्लेम यायला चालू होतो. मला सुद्धा पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा मी प्रॅक्टिस चालू केली, ॲडमिशन आली की ते आता मॅन्युअल असं ट्रीट करायचं, अशाच्या पेक्षा मला 50,000 आले असंच वाटायचं. आणि ज्या वेळेला मी
पैशाकडे विचार करायचो तर त्यावेळेला काहीतरी व्हायचं आणि ते पेशंट माझ्याकडनं ते काढून घेऊन सिनियर सायकेट्रिस्टकडे घेऊन जायचे. मग तेव्हापासून मी ठरवलं की मेवा हा बाय प्रॉडक्टच म्हणून ठेवायचा, सेवा म्हणून आपण आपलं उत्कृष्ट करत राहावं, मेवा हा बाय प्रॉडक्ट म्हणून मिळेल. तर हे असं आपल्याला त्याला त्या मिनिंग आपल्याला आपल्याच कामातनं देता येऊ शकतं. मग कुठं सापडतो अर्थ, तर अर्थ हा काम आणि योगदान म्हणजे टीचिंग करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं मिनिंग असू शकतं. मी आता का जिवंत आहे तर मला माझ्या स्टुडंट्सना तयार करायचं हे अत्यंत महत्त्वाचं मिनिंग असू शकतं. किंवा जिवंत राहायचं कारण मी मुलांच्या करता जिवंत आहे, मी माझ्या वृद्ध आई वडिलांच्या करता जिवंत आहे, तर यातनं सुद्धा माझ्या आयुष्याला माझ्या या सगळ्या धडपडीला अर्थ येतो. माझी मूल्य आणि आदर्श याच्याकरता मी जिवंत असतो. किंवा आध्यात्मिकतेमध्ये कुठल्याही आश्रमामध्ये मी सांगितल्याप्रमाणे सेवा हा उत्तम मार्ग उन्नयनाचा, उन्नयन म्हणजे ट्रान्सेंडन्स. त्याच्यानंतर अर्थ आणि दुःख, दुःखामध्ये सुद्धा अर्थ असतो. एक लोगोथेरपी नावाची एक थेरपी आहे, तर त्याच्यात तो डॉक्टर विक्टर फ्रँकल तो जूच्या छळछावणीमध्ये होता आणि त्यानं बाहेर आल्यानंतर तो अर्थाच्या शोधात तुम्ही कदाचित पुस्तक वाचलं असेल तर त्यांना या पुस्तकात लिहिलेलं नाही आहे, पण आमच्या अभ्यासक्रमामध्ये एक गोष्ट अशी लिहिली आहे की दुःखात सुद्धा कसा अर्थ सापडतो. तर त्याच्याकडं लोगोथेरपी करता एक असे वृद्ध डॉक्टर आले 70 वर्षाचे. 2 वर्षापूर्वी त्यांची मिसेस वारली होती, अत्यंत जीवापाड प्रेम होतं, पण बायको गेल्या म्हणून तो गडी भयंकर दुःखी होता. मग त्यांनी विक्टर फ्रँकलनी त्यांना असा प्रश्न विचारला की तुझ्या आधी जर समजा बायको गेली असती, बायको आधी तू गेला असतास तर काय झालं असतं. तर ते म्हणाले की नाही, ते वियोगाचं दुःख बायकोला सोसवलंच नसतं. मग त्यांनी तर त्या दुःखाला वेगळा अर्थ दिला याच्या दुःखाला, की मग हे दुःख तिला सोसायला लागू नये म्हणून देवानं तुला जिवंत ठेवलं. असं म्हणल्यानंतर 100 अँटीडिप्रेसंट फेल गेलेले ते एका सेशनमध्ये त्या दुःखाकडे बघायचं मिनिंग बदलल्यानंतर डॉक्टर साहेबांचं डिप्रेशन गेलं. तर दुःखामध्ये सुद्धा काहीतरी मिनिंग असतं. हाल अपेष्टांच्यामध्ये मिनिंग असतं. क्रांतिकारक हाल अपेष्टा सोसतात. आयुष्य सुखात गेलेलं नसतं, पण त्या हाल अपेष्टा मी का सोसतो याचं कारण त्यांना माहिती असल्यामुळं त्या हाल अपेष्टांचा प्रवास सुद्धा त्यांचा चांगला होता. म्हणून तो एक फ्रेडरिक निश्चे नावाचा एक जर्मन तत्वज्ञ होता, तर त्याचं हे वाक्य की ही हू हॅज अ व्हाय टू लिव्ह कॅन बेअर ऑलमोस्ट एनी हाऊ. तर हे जर समजा मी हे सगळं मगजमारी दिवसभराची का करतोय हे जर समजा आपल्या आणि सापडतंय आपल्याला डोळे आणि आपल्या आसपासच असते, ते आपल्याला काहीतरी एकदम ताजमहालच बांधायचं आहे आणि एकदम काहीतरी जनपरिवर्तनच करायचं एवढं मोठं करायला लागत नाही. आपण उल्हास संत आपल्या आपल्या ओपीडीमध्ये झाला तरी सुद्धा चालण्यासारखं असतं. तर हे आपला व्हाय जर समजा आपल्याला सापडला तर हे 70 पेशंटचं ओझं आपल्याला मजा यायला लागते, आपल्याला त्यात तो चान्स मिळायला लागतो. म्हणून आता शेवटी नटशेलमध्ये असं म्हणता येईल, पॉझिटिव्ह इमोशन्स अँसर हाऊ डज लाईफ फील, एंगेजमेंट अँसर्स हाऊ डीपली आर यू इन्व्हॉल्व्ड, रिलेशनशिप्स अँसर हू शेअर्स युअर जर्नी, देन मिनिंग अँसर्स व्हाय डज इट ऑल मॅटर. हे सगळं का करायचं, तर ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे माझं मिनिंग. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा येतो अकम्प्लिशमेंट. आता खरंच व्याख्यानाचा शेवट आलेला आहे. तर अकम्प्लिशमेंट हा शब्द ऐकल्यानंतर ह्याला जोडीला आपल्या लगेच डोक्यामध्ये शब्द येतो अचिव्हमेंट म्हणजेच अकम्प्लिशमेंट का, तर त्याच्यामध्ये सूक्ष्म फरक आहे. अकम्प्लिशमेंट आणि अचिव्हमेंटमध्ये फरक काय, तर अकम्प्लिशमेंट म्हणजे यश प्राप्ती, अचिव्हमेंट म्हणजे यश आणि प्राप्ती आहे आणि अकम्प्लिशमेंट म्हणजे सिद्धी. म्हणजे काय सांगतो तुम्हाला की काहीतरी यश मिळवायचं, काहीतरी नैपुण्य प्राप्तीची आस म्हणजे अकम्प्लिशमेंट असते. अकम्प्लिशमेंट ही इंटरनल असते, हे माझं डोक्यात चालू असतं. वेअर ॲज अचिव्हमेंट ही सोसायटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते. सोसायटीला त्याचं खूप कौतुक वाटत असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जर समजा आज 70 पेशंटची ओपीडी लावून घेतली तर ते सोसायटीला दिसताना अरे 70 पेशंट डॉक्टर भारी दिसतंय, आणि ते 70 पेशंट मी नुसती ओपीडी ओढली, ओपीडी काढली. या सदरामध्ये आपण ओपीड्या आपण काढतो, आपण ओपीड्या बघतच नाही, आपण ओपीड्या काढतो म्हणजे आपण तिथं मेंटली डिटॅच झालेलो असतो. तर ओपीडी काढली या सदरामध्ये जर समजा मी असेल ना, तर इतकं सगळं काम करून सुद्धा मला ते छान काम न केल्याचं मला ते खंत कुरतडत राहते. पण हे ज्यावेळेला मी छान करेन तर त्यावेळेला मी माझी मला शाबासकी देतो. तर दिस इज अकम्प्लिशमेंट. म्हणजे माझा एक मित्र आहे आपला अतुल रानडे, आम्ही टेनिस खेळतो. तर तो खेळताना टेनिस खेळतो म्हणजे आमच्याबरोबर ते जे काही टेनिसचे नियम आहेत तर ते सगळे पाळतो, गेम जिंकायचा प्रयत्न करत असतो. पण ते करत असताना सुद्धा तो त्याचा एक कुठला तरी शॉट इम्प्रूव्ह करायचा सतत प्रयत्न करत असतो. तो त्याचा खेळ इंटरनली चाललेला असतो. म्हणजे अकम्प्लिशमेंट म्हणजे इट्स अ गेम विदिन गेम.
म्हणजे हे मी माझ्या रोजच्या आयुष्यामध्ये कसं आणू शकतो, मी कसं आणायला आता चालू केलं तर नवीन मॉलिक्युल्स येतात. तर हे नवीन मॉलिक्युल्स कुठं वापरायचे हे माझा खेळ चालू आहे. मी पेशंट बघतच असतो, पण हे बघता बघता नवीन स्किल मी ट्राय करत राहतो. मग हे करताना मला मजा यायला लागते. दिस इज अकम्प्लिशमेंट. अचिव्हमेंट आणि अकम्प्लिशमेंटमध्ये हा असा तो फरक आहे. अकम्प्लिशमेंट ही माझ्याकरता असते, अचिव्हमेंट ही जगानं कौतुक करायची गोष्ट आहे. मग आता हे खरंच शेवटचं वाक्य. इफ पॉझिटिव्ह इमोशन्स अँसर हाऊ डज लाईफ फील, ह्याचा तुम्ही फोटो काढून घ्या. हे जे आहे ना, तर हे सगळं त्या पेरमा मॉडेलचं सार आहे. हे जे काय खालचं आहे हे पेरमा मॉडेलचं सार आहे. इफ पॉझिटिव्ह इमोशन्स अँसर हाऊ डज लाईफ फील, एंगेजमेंट अँसर्स हाऊ डीपली आर यू इन्व्हॉल्ड, relationships answers who shares your journey, and meaning answers why does it all matter, then accomplishment answers what can I create within it. म्हणजे इट्स अ ह्युमन पोटेन्शियल इन ॲक्शन. मी माझं पोटेन्शियल कुठंपर्यंत घेऊन जातो हे बघणं म्हणजे अकम्प्लिशमेंट. तर मंडळी, तुम्ही इथं आलात आणि एच नंतर येतो तर एच आपण नीरजनं कव्हर केलेलं आहे. थोडक्यात समरी बघूया. बर्नआउट म्हणजे ऑक्युपेशनल फिनॉमिना आहे, अनमॅनेज क्रॉनिक वर्कप्लेस स्ट्रेसमुळे आलेला. 3 डायमेन्शन्स, एक्झॉशन, सिनिसिझम किंवा डिटॅचमेंट, आणि तिसरी रिड्यूस प्रोफेशनल इफिकसी. इट्स नॉट अ पर्सनल विकनेस ऑर सायकेट्रिक डायग्नोसिस. द लोकस ऑफ कॉजेशन इज द वर्क एन्व्हायरमेंट. आणि पेरमा एज ऑफर्स अ 6 पिलर मॅप फॉर बिल्डिंग रेझिलियन्स अँड रिकव्हरी इंडिव्हिज्युअली आणि इन्स्टिट्यूशनली. हे काही रिसोर्सेस आहेत. आणि मग त्यानंतर सगळ्यात शेवटी तर हे फ्लरिश म्हणजे भरभराट, म्हणजे रोज खुश असणं नव्हे तर आजच्या जगण्यात आनंद शोधणं, कृतींना हेतू देणं, नात्यांना ताकद देणं, प्रवासाला अर्थ देणं आणि आपल्या उत्कर्षाचा अभिमान बाळगणं. तर मंडळी, तुमचं सगळ्यांचं कल्याण होऊ दे या माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.